इथं बसला होय, चला ना. जटायला जटाई सावलेला त्यांचं वंश कोणी नाही आणि म्हणजे आम्ही ज्ञानेश्वरी घरोघरी या कार्यक्रमाचा अंतर्गत आपण एक पैठण ते पंढरपूर या वारीकडनं एक लोहिया महाराजांचे नातू आपल्याला इथे भेटले. ते त्यांना मी विचारतो की तुमचा संपूर्ण परिचय द्या आणि तुम्ही कसं या याच्यामध्ये एक या दिंडीमध्ये दिंडी तुम्ही करताय कधीपासून करताय आम्हाला सविस्तर सांगा. आमचं चहाची गाडी सुरुवात करून 25 वर्ष. त्याच्यानंतर काही दोस्त मंडळीने आम्हाला भेटले तर आमच्या ह्याच्यात पैसे घे वगैरे चहाच्या ह्याच्यात. मी म्हणलं नाही थांबा आपण बघू काहीतरी. मग आम्हाला एक कल्पना आली म्हणून आम्ही मग नाश्त्याची गाडी चालू केली. नाश्त्याची गाडी चालू करून मी 10-15 वर्ष होत आली. मग ते दोस्त कंपनीचे पैसे त्या हिशोबाने आम्ही ते गाडी चालू केली. आता 5 वर्षापासून तुम्ही आम्ही दिंडी चालू केली. काही लोकांचं असं म्हणणं पडलं बाबा आम्हाला यायचं पण ती सुविधा नाही नाथ महाराजांसोबत, म्हणून आम्ही मग ते स्लीपर कोच गाडीचं एक नियोजन केलं. तिथं त्याच्यामध्ये तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे 3 कॅटेगरी. हां नाही 2च कॅटेगरी. एक स्लीपर कोचमध्ये झोपाय करता ज्याला व्यवस्था लागत त्याला 7,500 रुपये, आणि ज्यांना आम्हाला वारी करायची पण फक्त तुमच्यासोबत राहायचं त्यांचं सामान वगैरे ठेवायचे 3,000 रुपये. असं करा. सामान जेवण खावण त्याच्यात सगळं जेवण खावण वगैरे त्यांची आई त्यांनी नाश्ता म्हणजे ते जे आहे भजन वगैरे तिथेच होतं. हो. दिंडीत आमच्या दिंडीसारखे जे नियम आहे ते पूर्ण होते. काकडा आरती वगैरे सगळं. नंतर कवळणी होतं, म्हणजे नित्यनेमाचं भजन होतं. नित्यनेमाचं भजन आहे. मग आता हे जे वारी आहे हे आता तुम्ही 5 वर्ष झाली बरोबर ना. हां आता हे लोहिदास महाराजांचा थोडा परिचय सांगा, कारण का तुम्ही नातू आहात. हां आणि लोहिदास महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये मोठं योगदान आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला सगळं हे थोडक्यात सांगा. लोहिया महाराजांनीच हे जे सुरू केलं वारकरी संप्रदाय त्याला जी चालना दिली त्यांनीच ती चालना दिली वारकरी संप्रदायाला आमच्या समाजामध्ये. काय करायचं म्हणून सगळं त्यांनी त्यांचं म्हणजे त्यांनी लिखाण पण काहीतरी केलं. आहे ना पुस्तक वगैरे हे मालिका आहे. आणि त्यांचं म्हणजे महत्त्वाचं काम काय होतं, मधुगिरी जो मधुगिरी प्रकार होता तो पहिले कोणी करीत नव्हतं. मधुगिरी ह्याच्यात लिहिलेली आहे वारकरी संप्रदाय, ती मधुगिरी चालू केली म्हणजे लोहिदास महाराजांनी लोहिया श्रीकृष्ण लोहिया. आणि मधुगिरी चालू करून तिथं ह्याच्यात ते 4 महिने चातुर्मासात पंढरपूरला राहायचे काय. त्यावेळेस त्यांनी ही मधुगिरीची प्रस्ताव मांडला आणि सगळ्यांनी ते लोहिदास महाराज जे आहेत ते धुंडा महाराजांच्या बरोबर नाही त्याच्यानंतरचे पण त्यांचा काळ आणि म्हणजे त्यांच्या संपर्कात जास्त आले असतील. भगवान बाबा वगैरे ते जे बंकट स्वामीचे शिष्य लोहिदास महाराज जे शिष्य आणि बंकट स्वामी आणि ते हे बी जाऊन महाराजांकडे शिकले ना. त्यानंतर हे जे शिष्य असं आहे का. तो संस्थांमध्ये शिकले. ओके ओके. आळंदीमध्ये मला आठवतं ना, मला त्यांचं नाव आहे ना. आता मी पण आता जवळजवळ 40-45 वर्ष झाले नाव आहे. त्यांची समाधी बी तिथे आळंदीला आता समाधी मग पैठणला काय त्यांचं मोठं हे काय नाही फक्त ज्योतिषी संस्थान आहे. अजून काय काय उपक्रम हे आता हा उपक्रम आहे. त्यानंतर त्यांची आणि हे आता किती दिवस 6 तारखेला ज्यावेळेस आपली पालखी निघते पैठणून राक्षस होणार झालं. राक्षस म्हणून निघालो. हे जे पालखी पैठणून निघते ना 7 तारखेला सप्तमी निघते. षष्टीला आम्ही त्याचं इथं कीर्तन ठेवतो आणि जवळजवळ पैठणचे वारकरी मुलं हे भक्त संस्था हे जे भक्तगण आहे सगळ्याला आमंत्रण 1-1.5 हजार लोक जेवतात.
आणि त्या दिवशी 2 दिंड्या बी असतात. लोटांगण महाराज वर्धाच्याकडे लोटांगण महाराज आणि त्यांची दिंडी असते. एक 80 दिंडी असते संध्याकाळच्या वेळेला. सकाळी 10 ते 12 कीर्तन करतो आणि नंतर मग महाप्रसाद आणि संध्याकाळी परत 2 दिंड्याला घेऊन ते लोहिया समाज म्हणजे कसं मारवाडी समाज माहेश्वरी आणि त्यांची आता आख्खी का फार मोठी आहे. नाशिकला त्यांचे फार शिष्य होते. एकदा असं झालं की तुम्ही आम्ही सगळे बरोबरच आहे पण करोडपती माणूस आहे त्याच्याकडे गेलो तर तुमच्यासारखे काय म्हणे यांनी 10,000 दिले तुम्ही तुम्हाला 20,000 देईल. तर त्यांनी सगळं प्रवचनाला वगैरे बोलवलं तर प्रवचनाला बोलवलं त्यावेळेस त्यांनी त्या समोरच्या करोडपती माणसाकडून त्यावेळेस 10 का 20,000 रुपये म्हणजे ही कशी गोष्ट आहे 58-59 त्यावेळेस त्याच्याकडून 20,000 रुपये घेतले. हे बाकीचे पैसे अशी गोष्ट तिथं मोठे जोगेश्वरीचं संस्थान होतं ते धरणात गेलं तिथं हमेशा सप्ते असे धार्मिक कार्यक्रम पारायण वगैरे चालायचे नदीच्या काठालाच होते. ते पिंपळनेरकर महाराज होते हां त्यांचे शिष्य होते मला वाटतं. नाही त्यांची लोहिया त्यांचे गुरु होते असं काहीतरी. आणि एक भक्तराज महाराज होते साळला कुठं तोंडोळी म्हणून गाव आहे ते त्यांचे शिष्य. चांगलं आहे. मग आता या वारीचा थोडा अनुभव आम्हाला सांगा. तुम्ही आता किती वर्ष झाले? 5 वर्ष आहे. 5 वर्ष आता आमची ती अनुभव म्हणजे तुम्हाला सांगतो आपला अमिल धंदा आहे आणि पाचरट आहे ना ऊसाचं पाचरट जमा करून ते मल्चिंग करतात शेतकऱ्यांना देणं. तर 1 वर्ष असं झालं बदनापूरजवळ भायगाव म्हणून त्या 3 महिने 4 महिने राहिले 2-3 महिने राहिले असं तर पाचरटाला आग लागली. हे मगर आहे का बरं का पाचरट असतं ना मग हिंगी पडून पाचरट आता उसाचं पाचरट महिन्यावरती काय तर 15 मिनिटात तिथे 2 टँकर आणि एक JCB होतं म्हणजे उभेच होते तिथे तलाव होता बाजूला. तर आमची आग जास्तीत जास्त 10 मिनिटात आणि तिला फक्त 100 रुपयाचं पॅक टाकावं लागेल. किती एवढी गाडी मातून फक्त थोडीशी काही झाली आम्हाला अजून पाहायला भेटली. तर आम्हाला फार चांगली अनुभव एकदा आणि याच्यात 425वा हे होतं काय 16 आम्ही काशीला केला. त्यांचे विठू माऊली म्हणून त्यांची वंशजी कोणाची नाताची त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तो अरेंज केला. गोविंद काशीला गोविंद महाराज म्हणून जैन धर्मशाळेत केला. गोविंद महाराज म्हणून जात देवळे मुकुंद काकाचे चिरंजीव हां त्यांची चिरंजीव भागवत कथा केली. हत्तीवर ग्रंथाची मिरवणूक ते 2 वर्षापूर्वी 4 तर आम्हाला तिचा असा अनुभव आला. नाथवंशी त्यांनी माऊंद ठेवलं होतं. हे कार्यक्रम झाल्यावर माऊंद ठेवतात ना तरी ठेवलं हां. तर असे 2 भिंत असतात ना 2 भिंतीमध्ये पडदा टाकलेला त्याच्या ते वंशचे बाजूला राहतात ना तर ते वारं आलं आणि ती एक वीट जे आहे ना वीट अशी इथून गेली. एक हे फार चांगलं आहे. कोणत्या गोष्टी आता तुम्ही जे वारकरी संप्रदाय त्यामुळे सगळ्या गोष्टी मगरला फोन करतो बाकी जो ड्रायव्हर आहे ना ती गाडी कळाली बाबा तो ड्रायव्हर आहे मला फोन आला म्हणलं असं म्हणलं तू घाबरू नको काही होणार नाही गाडी आणि विचार ना अक्षरशः मला काही झालं नाही गाडी फक्त 100 रुपयाचा पाईप बदलला. ते JCB वाले त्यांना हे अनुभव आहे आम्हाला. आणि हीच गाडी जवळजवळ 12-13 वर्ष झाली 2010 पासून 17-16 वर्ष समोर गाडी चहाची. आणि पैठणला समाधीच्या मंदिरात तिथं आम्ही संध्याकाळचं अन्नछत्र चालवतो. नाही राहायला कुठे राहायला आम्ही आमचं एक भाऊ बालाजी मंदिर दुर्गावाडीवर राहतो आणि आम्ही नवीन नारळ ते जवळच म्हणजे पंचायत समितीच्या मागे
बरं ते आपल्या गाव कुठलं आपल्या आपल्या गाव 12 किलोमीटर पैठण हे बघरला ठीक आहे रामकृष्ण ड्रायव्हर आहेत त्याला